श्री स्वामी समर्थ। एका डोंगराळ भागात निसर्गाच्या सहवासात शांत आणि पवित्र ठिकाण होतं। नदीच्या किनाऱ्यावर बसलेला स्वामी समर्थांचा मठ। हा मठ फारसा मोठा नव्हता, पण तेजस्वी, शुद्धता आणि भक्तिमय ऊर्जा हेच त्यांचं खरं वैभव होतं। या मठात दररोज अनेक भक्त दर्शनासाठी येत होते, मठांची सेवा आणि देखरेख करत होते। एक निष्ठावान भक्त रामदासाचे वय सुमारे 50 वर्ष, अंगाने मजबूत, चेहऱ्यावरती पवित्र भाव आणि डोळ्यात स्वामी भक्तीचं तेज। त्यांचं नित्यक्रम ठरलेलं, पहाटे उठून मठात दिवा लावायचा, स्वामींना गंध, फुलं, नैवेद्य अर्पण करायचं आणि येणाऱ्या प्रत्येक भक्ताला प्रेमाने प्रसाद द्यायचा। गावातल्या शेजारच्या घरात त्यांचं छोटंसं कुटुंब होतं। बायको रमा आणि 2 मुले होते, त्यांच्या मार्गावरती चालत होते। हा संपूर्ण कुटुंब जणू स्वामींच्या सेवेत अर्पण झालं होतं। दररोज स्वामींच्या मठात भक्तांची गर्दी असायची। कोणी अडचणातून मार्ग शोधायला यायचं, तर कोणी केवळ आशीर्वाद घ्यायला यायचं आणि रामदास त्यांना मठाची माहिती देत असायचा, त्यांच्या प्रश्नांना समजुतीने उत्तर देत होता आणि शेवटी सगळ्यांना प्रसाद देऊन निरोप देत होता। मठ म्हणजे रामदास याचं आयुष्य होतं। पावसाळा सुरू झाला होता, आकाशात गर्जना होत होती, नदीचं पाणी वाढू लागलं होतं। एक दिवस आकाश ढगांनी झाकून गेलं, वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढला, ढगांचा आवाज, विजांची कडकडाट आणि अंगावर थरकाप उडणारा पाऊस सुरू झाला। संध्याकाळपर्यंत मठाभोवती नदीचं पाणी वाढू लागलं। रामदास काळजीत पडला। त्याचं कुटुंब त्यावेळी मठात होतं, ते स्वामींची आरती करत होते। पण काही समजण्याच्या अगोदरच नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागला आणि पाणी मठाच्या अंगणात येऊ लागलं। स्वामी, आता काय करावं? रामदास अडचणीत सापडला। बायको रमा आणि मुलं घाबरलेली होते। विजांचा आवाज, झाडं मोडत असलेल्या फांद्या, सगळीकडे एकच भीतीदायक वातावरण होतं। रामदास घाबरला नाही, पण त्याचं मन तुटलं जेव्हा त्याला मठ पाण्यात उडताना दिसलं। हात जोडून स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहिला। स्वामी, क्षमा करा, मी तुमचं काही वाईट केलं आहे का? हे असं का घडतंय? भावूक झालेल्या डोळ्यांनी त्याने मूर्तीसमोर माफी मागितली आणि मुलगा व बायकोला घेऊन धावत एका सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबला। रात्रभर पाऊस धुमाकूळ घालत राहिला। सकाळ झाली, पण ती कोणतीही सामान्य सकाळ नव्हती। गावकऱ्यांनी आणि रामदासाच्या कुटुंबाने मठाच्या दिशेने धाव घेतली। डोळ्यासमोर दिसत होते मठ पूर्णपणे जमीनदोस्त झाले, झाडं तुटलेली, सगळीकडे चिखल पसरला। एकही भिंत शाबूत राहिली नव्हती। रामदासाचे डोळे अश्रूंनी भरले होते। त्याच्या डोळ्यासमोर त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं। पण म्हणतात ना, चमत्कार तिथे स्वामी। मठाच्या अर्धवट उद्ध्वस्त झालेल्या जागेच्या मध्यभागी काहीतरी चमकत होतं। सर्वजण धावत गेले। स्वामी समर्थांची मूर्ती तशीच होती, अखंड, निर्दोष आणि तेजस्वी। तिच्या मागे एक प्रचंड मोठा दगड उभा होता। तो दगड पुराच्या लाटांपासून मूर्तीचं रक्षण करत होता। त्या दगडाला इतकं कोणतीही झाडं किंवा माती चिकटलं नव्हती, जणू तो तिथे खास स्वामींनी पाठवला रक्षक होता। गावकरी म्हणाले, हा तर चमत्कार आहे। रामदास मूर्तीच्या पाया पडला, त्याच्या डोळ्यात अश्रू भरले होते, पण यावेळी ते आनंदाचे होते। या घटनेनंतर संपूर्ण गाव एकत्र आलं। सरकारी मदतीसाठी अर्ज केला, काही भक्तांनी दान दिलं, कोणी झाडं कापून रस्ता मोकळा केला, कोणी चिखल साफ केलं, तर कोणी नव्या मठासाठी विटा आणि दगड गोळा केला। नवीन मठाचं बांधकाम सुरू झालं, आधीपेक्षा मजबूत व मोठा
मोठा. पण स्वामींची मूर्ती तशीच राहिली मूळ जागी. रामदास आणि त्याचं कुटुंब पूर्वीप्रमाणे नव्या जोमाने मठाची सेवा करू लागले होते. पण आता गावकरीही रोज मदतीसाठी यायला लागले. मठ आता केवळ श्रद्धेचं केंद्र नव्हतं, तर एकतेचं प्रतीक झालं होतं. काही महिन्यांनी मठाचं नवीन रूप पूर्ण झालं. उद्घाटनाच्या दिवशी शेकडो भक्त जमलेले होते. फुलांनी सजवलेल्या दिव्यांनी झगमगत होतं आणि त्यांच्या केंद्रस्थानी स्वामी समर्थांची तीच मूर्ती. मूर्तीच्या मागे तो रक्षदायक दगड अजूनही होता. रामदास बोलला, आज मला हे समजलं. मठ हे भिंतींनी बनत नाही, तो बनतो श्रद्धेने, सेवेतून आणि स्वामींच्या कृपेने. सगळ्यांनी टाळ्यांनी जयघोष केला. संकट येतो, संकट जातं, पण जेव्हा श्रद्धा आणि भक्ती मनापासून असते, तेव्हा देव स्वतः पुढे येतात आणि आपलं रक्षण करतात. स्वामी समर्थ मठ उद्ध्वस्त झालं, पण त्यांचं स्मरण, मूर्ती आणि कृपा तशीच राहिली. आणि तीच गोष्ट खरी श्रद्धेची ओळख ठरते. जय जय स्वामी समर्थ.